नमस्कार मंडळी, मी ऋतुजाच रेसिपी मराठी या चॅनल तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत अगदी पारंपरिक, पौष्टिक आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी गुळाची लापशी। ही लापशी खायला जितकी स्वादिष्ट लागते तितकीच शरीरासाठी फायदेशीर असते। थंडीचे दिवस असो, सकाळचा नाश्ता असो किंवा उपाशी पोटी काहीतरी गरम आणि पौष्टिक खायचं असेल तर गुळाची लापशी हा एकदम परफेक्ट पर्याय आहे। आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने घरगुती चवीत आणि मस्त खमंग लापशी कशी बनवायची ते दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आधी यासाठी लागणारे साहित्य पाहूया। इथे मी घेतले आहे 1 कप गव्हाची लापशी, 3 ते 4 चमचे तूप, साधारण 1 कप गूळ, 2 कप पाणी, थोडे काजू आणि बदामाचे काप, 1 चमचा बडीशेप, वेलची, खोबऱ्याचे काप आवडीनुसार। सर्वप्रथम एक मिक्सरचे भांडे घ्यायचे आहे आणि त्यामध्ये 1 चमचा बडीशेप, वेलची आणि 2 चमचे साखर घालायची आहे। आता हे मिश्रण बारीक करून घ्यायचे आहे। आता आपण अशा प्रकारे बडीशेप आणि वेलची जाडसर पावडर करून घेतलेली आहे। याने लापशीला वेगळी चव आणि सुगंध येतो। आता गॅसवर इथे मी भांडे घेतले आहे, त्यामध्ये आता मी तूप गरम करायला ठेवलेले आहे। आता यामध्ये आपण घेतलेले ड्रायफ्रुट्स आणि खोबऱ्याचे काप घालून घेऊया आणि हलके भाजून घेऊया। हे ड्रायफ्रुट्स लापशीला खूप छान चव देतात। भाजलेले ड्रायफ्रुट्स आणि खोबऱ्याचे काप एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्यामध्ये गव्हाची लापशी घालायची आहे। आता ही लापशी मंद आचेवर छान भाजून घ्यायची आहे। महत्त्वाचे आहे, कारण जितकी लापशी छान भाजली जाईल तितकी लापशी खमंग लागते। भाजताना खूप छान सुगंध येतोय आणि रंगही हलका सोनेरी होत चाललाय। लापशी भाजताना घाई करू नका, आचेवर शांतपणे भाजल्यामुळे तिची चव खूप छान लागते। आता लापशी व्यवस्थित भाजून झाली आहे। यामध्ये आपण गरम पाणी घालणार आहोत। पाणी घालताना थोडे सावध राहा, कारण वाफ पटकन वर येते। आता हे सगळं छान मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून मध्यम आचेवर शिजू देऊया। हळूहळू लापशी पाणी शोषून मऊ होऊ लागेल। लापशी रवा मऊ आणि फुललेला झाला पाहिजे। आता बघा, आपली लापशी छान शिजली आहे। यामध्ये आता आपण किसलेला गूळ घालूया। गूळ घातल्यानंतर गॅस मंद ठेवा आणि सतत हलवत राहा। हळूहळू गूळ वितळून लापशीला सुंदर रंग आणि गोडवा येईल। मंडळी, तुम्ही पाहू शकता किती सुंदर रंग आला आहे। लापशीला तुपाचा सुगंध, गुळाची गोड चव आणि भाजलेली गव्हाची लापशी खरंच अप्रतिम आहे। आता शेवटी आपण जाडसर बारीक केलेली वेलची आणि बडीशेप यांची पावडर घालून घेऊया। यामुळे लापशीची चव अजूनच सुंदर लागते। आता वेलची घातल्यानंतर व्यवस्थित लापशी मिक्स करून घेऊया, जेणेकरून वेलची आणि बडीशेप यांची टेस्ट सर्व बाजूला लागली पाहिजे। आता यामध्ये काजू आणि बदाम आणि खोबऱ्याचे काप घालूया। हे सर्व मिक्स करून घेऊया। 5 मिनिटांसाठी झाकून ठेवूया। आता ही दाणेदार गुळाची लापशी तयार आहे। वरून थोडेसे तूप घातले की चव अजूनच वाढते। थंडीच्या दिवसात किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे। लहान मुलांसाठी ही खूप पौष्टिक असते। विशेष म्हणजे सकाळच्या नाश्त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे। किंवा तुम्ही प्रवासाला जात असाल तर नक्कीच गुळाची लापशी नेऊ शकता, कारण खूप एनर्जी मिळते, भूक लागत नाही, पोट भरल्यासारखे वाटते आणि दिवसभर ही लापशी खराब सुद्धा होणार नाही। तर मैत्रिणींनो, घरगुती पद्धतीने बनवलेली ही गरमागरम गुळाची लापशी आता पूर्णपणे तयार झाली आहे। खरंच किती सुंदर रंग आला आहे बघा, आणि त्यातून येणारा तुपाचा आणि गुळाचा सुगंध तर संपूर्ण घरभर पसरलेला आहे। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी ही पारंपरिक रेसिपी आहे। विशेष म्हणजे ही लापशी खायला जितकी स्वादिष्ट लागते तितकीच शरीरासाठी पौष्टिकही असते। गहू, गूळ आणि तूप
या तिन्ही गोष्टी आपल्या शरीराला ताकद देतात. त्यामुळे थंडीच्या दिवसात किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी ही रेसिपी एकदम उत्तम ठरते. तुम्हीही ही रेसिपी नक्की करून बघा. खूप कमी साहित्यामध्ये आणि अगदी सोप्या पद्धतीने ही तयार होते. जर तुम्हाला थोडा जास्त गोडवा असेल तर गुळाचे प्रमाण वाढवू शकता आणि अधिक चविष्ट बनवण्यासाठी वरून थोडे साजूक तूप घातलं तर चव अजूनच छान लागते. आजच्या धावपळीच्या जीवनात अशा पारंपरिक पदार्थांसाठी वेळ काढणं खूप गरजेचं आहे. कारण हे पदार्थ फक्त पोट भरत नाहीत तर मनालाही समाधान देतात. घरच्या घरी बनवलेलं अन्न म्हणजे प्रेम आणि प्रत्येक घासामध्ये जाणवतं. जर तुम्हाला माझी ही गुळाची लापशी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की पाठवा. आणि अशाच घरगुती, पारंपरिक आणि सोप्या रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन स्वादिष्ट आणि घरगुती रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.